तात्या येते मी. चालली वेग पुरी. हो डबा वगैरे घेतला का? तेच बघते. सगळं व्यवस्थित घे जा. घेतलंय. घेतलाय ना? तात्या मला पण क्लास लावायचा आहे हो पुण्याला. आता 2च महिने राहिलेत पेपर साठी. लाव की पण लावू की काय, आपली परिस्थिती काय, आपलं होईन का एवढं ऍडजस्ट? क्लासची फी किती असेल? किती फी आहे क्लासची? तशी आता पुण्याला क्लास आहे तर तशी फी जास्तच असेल, पण मला शिकायचंय म्हणून बघा ना तात्या काय होतंय का. अगं पुण्याला कुठं क्लास लावती? तुला राहायचा प्यायचा बी खर्च आहे तिथं, खाणं पिणं बघायला लागेल. आपल्या इथल्या इथं बघ की एखादा असला तर. इकडे नाहीये ना कुठे जवळ. माझे सगळ्यांनी तिकडेच लावलेत पुण्याला. तिकडे चांगलं शिकवतात ते. हे बघ तुला लावायचा ना क्लास, लावून टाक, नको काळजी करू. मी बघन पैशाचं काहीतरी. बघा ना तेवढं तात्या. चालतंय. तू कशाला काळजी करते आणि एवढी? तोंड नको पाडू. जा तुझा तो अभ्यास कर आणि पास हो चांगली. हो येते मी. हा हा. तुमचं काय लेकराला लगेच सांगितलं मी देतो पैसे करतो, आपल्याच्याने होणार आहे का एवढं पैशाचं? अगं लेकरू हुशारी. आता मस्त लाख हुशार आहे, पण आपली परिस्थिती नाही ना खर्च करायची. अगं परिस्थिती नाही म्हणून काय करती? पोरगी हुशार आहे आपली. हा. शिक्षणात डोकं चालतंय तिचं. आपल्याला नाही शिकता आलं, करू कसं तरी शिक्षण तिचं. तुम्ही काय लेकराला सांगत? आपली परिस्थिती आहे का ती? अगं तेच सांगतोय तुला. पोरगी जर हुशार नसती ना तर मी बी तिला समजून सांगितलं असतं. पण एवढी हुशार पोरगी आहे. अगं गावातल्या लोकांना नवाल वाटतंय. ज्योती म्हणते आमची पोरं अशी हुशार पाहिजे होती. आणि मग तू मला सांग, आपण शिकवायची नाही मग कोण शिकवणार तिला? तुमचं खरंय हो, पण कुठं ती नोकरी लागली तर पगार आपल्याला देणार आहे? असला विचार करून जमतंय का? हा. आता क्लास म्हणल्यावर पुण्यासारख्या ठिकाणी 2-4 लाख जातील, तर तेवढ्यात तिचं लग्न होईल. जाऊ दे, गेलं तर लग्नाचं पुढचं पुढं बघता येईल. हा. पण पोरगी शिकणं गरजेचं आहे. तुम्ही काही खोड डोक्यात घालून बसता तिच्या नादाने. आपल्याला पैसा नाही, पाणी नाही, कोणाकडून घ्यायचं द्यायचं, कशावर फेडायचं? आपण दोघांनी काय मरायचं का? एवढा विचार कशाला करते तू? आणि पोरीला शिकवलेलं काय वाया जाणार आहे का? अगं शेवटी दिवा लावला आपण तर तू सगळ्यांना प्रकाश देणार आहे ना. अहो हाय खरं, पण पुरीची जाते ती एवढ्या लांब टाकायचं सोपं आहे का? उद्या उचणीच काय झाली तर लोक आपल्यालाच हे करते ना. नाही नाही, मी तिला चांगल्या हॉस्टेलमध्ये टाकणार आहे. तिथं सगळी शिस्त बिस्त असते मला माहिती. आणि तिथं आहे ना नियम बी कडक असतात. तुम्हाला तर किती सांगितलं ना समजत नाही. सगळ्या गोष्टीला तुमचा नुसतं पुरीला हा हाच आहे. अगं एकुलती एक पोरगी आहे माझी. आणि मागून मागून काय असं मागितलं का तिने? शिकायची तर आवड आहे तिला. आणि तेवढं करता येत नसेल तर बाप म्हणून घ्यायचा अधिकार आहे का मला? अहो ते झालं सगळं खरं, पण आता लग्न होईना अहो तेवढ्या पैशात. तिचं लग्न करून टाकून चट शिकवायचं तिचा नवरा पाहिजे का? बापाचं काय कर्तव्य आहे का नाही पुरीसाठी? उलट आहे ना तू तिला आहे ना आता काम बिम सांगत नको जाऊ. अभ्यासात डोकं चालतंय तिचं. रानातली कामं करू नको अजिबात तिच्याकडनं, आणि घरातली करू नको. उलट तिला थोडीफार मदत कर. तुमचं तर बरं आहे बा. तुमचं तसंच, आणि पोरगी तशी तुमच्यासारखे करून ठेवा. घरात कामाला नको, शेतात तुळशी हातभार लावायला नको, आणि वरून तिच्यासाठी पैसे खर्च करायचे. कशाला एवढे कुठाने? मी म्हणते तुला आहे ना जर लय कामाचा ताण होत असेल का, रोजानी बाई लाव बाई एखादी राहणार. पण ते पोरी लोक ताप देऊ. एवढी शिकती चांगली तर तू झाडवा केला ताप आहे का ग तिच्या? तर काय ताप आहे? मी म्हणते ना मग डोकं काय असं शिक्षणात चालत नाही. तुम्ही तिचं लग्न करून टाका सरळ सरळ. तुम्हाला आहे ना काही समजा नाही. घर कसं आहे आपलं, काय आहे त्याचं काही घेणं देणंच नाही तुम्हाला. मग काय करायचं आता? काय करायचं मग येतं म्हणणं पोरीला शिकवायचं नाही, सरळ लग्न करून टाकायचं. हा शिकवायचे ना तुझ्या आणि याडंबा करून ठेव इथं. वावळाट माझी मी झक मारीन कशी बी. तुला काय करायचंय ग? झक मारीन म्हणजे लोकांचं ऋणाचं शिन करून ठेवायचा का? हा ते माझं मी बघून घेईन. तू घरातलं बघ. लागली मला सांगायला इकडे. यारा बावळाटाचा बाजार नुसता. अहो, पोरी. भाकर खायची तुम्हाला, जेवून जा. घाल तुझ्या माड्याव. काय करावं या माणसाला? या पुरीने बाबाने तर जशी नको नको करून टाकली. मला नको तेच खूळ घरात आणून घेतात. जे करायचं ते सोडून देतात आणि ते पुरीच्या नादाने काही नाचत येत. थांब ना. तुम्हाला ओळखत आहे का नाही मला माहित नाही, पण मला तुझ्याशी बोलायचं होतं. काय बोलायचंय? हे बघ, मी तुला बऱ्याच दिवसापासून फॉलो करतोय. मला तर कधी नाही दिसलं फॉलो करताना. अरे तू कुठं जाते काय करते सगळं मला माहिती. आणि तू खरं सांगायचं म्हणजे मला तू लय आवडतीस. माझं प्रेम आहे तुझ्यावरती. हे बघ
माझा ना सगळा गोल सेट आहे. मला ना आयुष्यात खूप काय करायचंय आणि खूप मोठं व्हायचंय. अरे तू गोल सेट आहे, मग मी काय अडचण करतोय तुला? मला तू फक्त हो बोल. नाही नाही, हे बघ, मला खूप खूप जास्त शिकून मोठं व्हायचंय. आणि मी काय धरलंय का तुला? तू शिक ना, मग माझा काय विषय आहे तेव्हा? मला फक्त हो बोल. आणि हे बघ, मी काय असं आयरा गायरा पोरगा नाही, मला तुझ्यावर लग्न करायचंय. तू हा बोलली की मी लग्न करेन तुझ्याशी. अरे पण मला लग्न नाही करायचंय. आणि जर तुला एवढंच लग्नाचं आहे ना, तर तुझ्या घरच्यांना सांग की तुला लग्न करायचं. हा सांग ना, मग मी माझ्या घरच्यांना सांगतो, आणू तुझ्या घरच्यांपर्यंत. अरे ते तुला बघतील पोरगी, मला नाही करायचंय तुझ्यासोबत पण लग्न. मला तू आवडते ना, मी दुसरे बघायला काय? मग मी तुला कशाला म्हणलो असतो? हे बघ, माझा गोल सेट आहे. तुला पाहिजे त्या मुलीशी तू लग्न कर. माझ्या नादी नको लागू बाबा. मग तुझं नकारच आहे का? हॅलो, हा डंपर कोणी अडवलेत ते? त्याला काय येडफीड लागलं काय? जरा नीट समजून सांगा जरा त्याला. डंपर सोड म्हणाव ते. हा, येड्या नको करू म्हणाव तू. माझं नाव सांगा लय झालं तर त्याला. मला लक्ष्मण म्हणतेत. हा, नाही तर येऊ का तिकडं? ते तर येऊ का मी त्याच्या नाटकात साळवतो मग. हा, आत्ता शांत होय पाणी तो. फ्रीज मधला आणाय गेलो. अरे तुम्हाला काहीतरी जबाबदारी आहे का नाही? काही काय झालं तुम्ही सांगताय का आम्हाला काही? आता ते डंपर अडवले तिकडे, हे केलं तुम्ही काय? बघू इकडं. हा, तुम्ही काय लक्ष देत नाहीत? काय झालं डंपरचं? अरे मग तात्याला नका तिकडे यायला लावू. तात्या तिकडे आलं तुम्हाला माहिती ना काय होईल. द्या सोडून. हा सांगतो साहेबाला सोडून द्या म्हणून. काय तुम्ही स्वतःच्या हातात सगळं ठेवलंय, द्यायचं ना आमच्याकडे पण. हा, तुमच्याकडे बी देणार आहे ना. कवा? आणि जरा थोडं जा तुम्ही व्यवस्थित काम करा ना जरा. एकदा जरा लक्ष द्या जरा थोडं. हातात देऊन हा? बघा एकदा, सगळं रानकील लागेल. हा, हातातच देणार आहे, पण जरा हो द्या ना जरा. दोनाचे 4 हात हो द्या, परत हातातच देणार आहे तुमच्या. शहराचं 10 झालं, अजून 20 करायची अपेक्षा आहे तुमची. राम राम सावकार. राम राम. कोणकड वाट चुकले तुम्ही? काय हा? नाही, आलो होतो तुमच्याकडे. कस काय बाबा इकडं तुम्ही वाट चुकले? मला काय कळा ना तुमचं. तसं नाही सावकार. अहो जरा गडबड चालू होती मध्ये, कांद्याची लागण होती. गडबड चालू होती तर गडबड तर नेहमीच चालू असते ना. हा, थोडं काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे काय काम कळलं बाबा तुम्ही आता? त्याचं काय माहितीये का? तुम्हाला तर माहिती आता पोरीला शिकायची आवड आहे. बर. एवढं आतापर्यंत पोटाला चिमटा घेऊन शिकवलाय बरं का तिला. हा, पण यंदा खर्च लय झालाय हो. तुम्हाला तर माहितीये कांद्याला बाजार नाही मिळत. त्यात आपल्याला नाही म्हणून चुकतंय वय. लागण करायला लागली परत. आणि आता पोरगी म्हणती पुण्याला क्लास लावायचाय. मग लावायचं ना मग. लावायचं तर आहेच हो. हा, मग पण पैशाची थोडी नड होती. म्हणलं तुमची मदत झाली तर बरं होईल तेवढं. पैशाची मदत होते म्हणजे असे किती लागते तुम्हाला? लाखभर रुपये लागत होती. रेट माहिती ना तुम्हाला? म्हणजे याच बी घेणार वय तुम्ही? आणि मग फुकट कोण देता आज सध्या ह्या काळात? फुकट नाही, पण थोडं आता सावकारी एका गावातले आपण थोडं कमी केलं असतं आमच्यासाठी तर बरं पडलं असतं. का असे किती कमी करायचे तुम्हाला? काय आता गावातल्या सगळ्याच माणसाला सावकारांनी कमी करायचं मला. सावकाराचं पोट आहे का नाही? अहो सावकार, शिक्षणाला काय साधा खर्च आहे का? उलट मला तर अजून पैसे लागते ना. तुमचाच आधार आहे बघा. मग तुम्ही एक काम करा ना, मग लग्न करून टाका ना मुलीचं. लग्न कुठं सावकार? हा? पोरगी शिकते अजून. बरं तुम्हाला तर माहिती ते शिकवते ना त्या मुलीच्या घरचे. असं कसं? हा? अहो काय माहितीये का? हा, पोरीच्या मनाने होऊन द्यायचंय आम्हाला. आणि पोरगी शिकली म्हणजे काय वाईट आहे वय? रेट तर तुम्हाला माहिती आहे ना. पण चालन. उलट आहे ना, मला आहे ना अजून पुढे कमी जास्त लागलं तर तेवढी मदत करा. पोरीला एकदा मनात उगा शिकू दे मला. पैसे लवकर येतील का? याच तर तुमचं येळेवर दिन बरं का मी. बर. मुद्दलीला येळ लागेल मला. हा, तेवढं फक्त आपलं जुळून घ्या. आणि मला लाखभर रुपये आता तरी देऊन टाका तेवढं. पैसे जर टायमाला नाही आले तर मग? अहो सावकार, शब्दाला पक्का माणूस आहे मी. ह्या बघा, तुमचा 1 रुपया ठेवणार नाही मी. येळेला परत फेड करीन बघा सगळी. नाही जर टायमाला आले तर मग काय करणार? काय करता मग? अहो सावकार,
तुम्ही देऊन तर बघा पैसे, त्यालाच ओघळ सुद्धा खाली येऊन द्यायचो नाही मी. येळच म्हणजे येळच परतफेड करणार. पैसे जर नाही लवकर आले काय तर मी तुमच्या दारातून उठणार नाही. त्याची काळजीच करू नका तुम्ही, फक्त आता मदत करा तेवढी. परत मग शेवटी काय आहे की माझं जर शेड जर फिरलं मग मी कोणत्या टोकाला जाईन त्याचा भरवसा नाही. हे एवढी येळच येऊन देणार नाही मी. ते बघा मग तुम्ही काय आहे ती. तुम्हाला तर माहिती आहे ना, एका गावातली आपण, आणि मला तसलं पैसे ठेवणं जमत नाही. अहो तात्या टाका की त्यांना देऊन, आता एवढं म्हणतात ते. पुतण्या पैसे तुम्हाला पोच करेल काय, तुम्ही निघा आता इथून. चालतंय सावकार. हा ठीक. तेवढं आपलं ते डंपरचं त्याचं बघ ना जरा, काहीतरी जरा लक्ष घाल ना जरा. एक काम करा तुम्ही, डंपरची व्यवहार माझ्याकडे द्या, हा. लागून द्या माझ्या पण काहीतरी हाताला. बघतो मग मी कसं काय होत नाही ती. सगळं ठेवलंय स्वतःच्या हातात हे करून. आज सगळं तुमच्याकडेच देणार आहे मी. जरा आहे तुमचा फोन, चाललो मी बघतो त्या डंपरचं. तात्याची पोरगी आहे कू, हो हो तात्याची पोरगी कुठे गेल तुझं म्हातारं? आहे ना आतमध्ये. खायला लय मोठी जायला लागा तू. काय शिकते का? हो आता शिक्षण चालू आहे. बर बर बर, ते आमच्या बाबाचं काहीतरी काम होतं तुमच्या तात्याकडे, काम होतं जरा, त्यासाठी आलो तू. बोलवायचंय का तात्यांना? हा बघ असली तर बोलव. चालेल, मी आणते बोलून. हा पण मस्त दिसतंय बरं का तू. तात्या, हो अहो कोणतरी आलंय बघा. आलो आलो. येतील ते. बर बर. दादा तुम्ही काय तुमचं, घरी आलो तर इथं नाही तुम्ही? आहो ते जरा आहे ना गुरांना खायचं बघत होतो. आलतो जरा बँकेतून जाऊन. हा 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 चालतंय, जातो गुरांना पाणी पाच जा. बर ही देऊन टाकू का मग? अगं, आणि हे करा, ती काय दाखवून आणलं तर बघा, ती मात्र म्हणलंय तसं टायमिंगला करा सगळं, हा हा. नाही तर परत मग मला पण ती बरोबर नाही वाटणार. अहो काळजीच करू नका तुम्ही, पुरीची शिक्षणाची सोय झाली ना, सगळं पैसे तुमचं येळेत देतो बघा. चालतंय, चला येऊ का मग? हा हा. तुम्ही ना इकडे, तुम्हाला काही सांगितलेलं समजत का? रिनाचा शिन म्हणले होते ना करू नका म्हणून तिच्यासाठी. मग काय करायचं, पैसे करायचं? आणायचे कुठून? म्हणजे लोकांचं याचं काढत आणि ते फेडीत बसायचं का आता? करायला लागतंय पोरांसाठी. बरं दुसरं काय केलंय सांग बरं आतापर्यंत पोरीसाठी मी? ते शिक्षण करायचं नाही का? अहो पुरीसाठी हेच लय आहे. आपण जेवढं शिकवलं ना, आता लग्न करून द्यायचं. तिचा नवरा तिथे आपलं बघन ना. अहो, ते तर सगळीच करतात. हे बघ, मला आहे ना माझ्या पोरीला कशात कमी पडून द्यायचं नाही. शिकायची आवड आहे ना, दुसरं काय मागितलं का तिने? वायफट खर्च मागते का? गाडी घ्या, गोडी घ्या, कपडा लत्ता घ्या. शिकायसाठी आपण काय करायला नको का? तुमचं ना जगाच्या आखरीतच झालेलं नाही. तरी आता तुम्ही ना दोघं अजिबातच ऐकत नाही. ती पोरगी एकपट आणि तुम्ही दुप्पट झालात. आता तू आहे ना माझं डोकं नको खाऊ बरं का. चांगलं एक तर माझं आज काम झाले पैशाचं, पोरीला पहिले आहे ना चांगला कलास लावून टाकतो बघ पुण्याला नेऊन. काय दिवस लावायची तुमची पोरगी कालाच लावून? तुझ्या आहे ना डोक्याला लागण्याचाच अर्थ नाही राहिलं बघ. तू झाली कारभारी आणि मी झालोय भांडी घासायला इथं. भांडे नका घासू तुम्ही, हे चाऱ्या चुऱ्याचं बघा. हा तेच करतो आता. जा पळ, काम बघ घरातली. बायको झाली कारभारी मी नेसतो ना वर आता. अरे भावळाट. यायला तात्या, थांबा काय झालं ती? उतरा जरा सावकाश. किती दिवस झाले आता? या बोला की. अहो, सावकार नाही पण एवढे दिवस नाही ना. काय झालंय आता आमच्या, तुम्हाला माहिती, जरा आबाच्या ऑपरेशन झालंय तेव्हापासून आबाला काही जास्त हे नाही. आता जरा म्हणलं आमच्याकडे दिलंय नियोजन, तर जवळपास नाही म्हणता लाखाचा 2-2.5 लाख रुपये झाले की. काय झालं ते पैशाचं? किती दिवस झाले आता? हा असं असतं का कुठं राव? हा काय होतंय, लय दिवस झालंय. आम्हाला पण ती म्हणते घरी येणं सारखं मागणं, ते बरोबर नाही दिसत. सावकाराव तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला तर माहिती आहे ना आता शेतीत किती अडचण आली आम्हाला.
मध्ये पैशाला बिलीत आणलं. अहो तुमचं झालं ते खरं, पण आमची काय सोय लावली? अहो, आमचं अडचणी काय? अडचणी आम्हाला येत असतात. आमचं ती वाळूचं हायवे धरलं, त्याला 10 लाख रुपये आम्ही भरले, तर अजून 10 लाख रुपये दुसऱ्या हायवेसाठी भरायचे. तर आमची थोडी तारांबळा असती. माणूस देतं काय साठी, एकाचं 2 व्हायसाठी देतं ना. ती तुमचा प्रॉब्लेम ठेवा तुमच्यापाशी. काय 15 दिवसाच्या आत तेवढ्या पैशाचं सोय लावा. मी 8 पण म्हणलो नाही, 15 दिवसात व्याजाचं सगळं देऊन टाका. सोय लावा तुम्ही पैशाची. चालतंय सावकार, मी कुठल्या पाहुण्याचं उमरं बिमरं गाठतो, पण तुमचे पैसे नाही ठेवायचो. थोडं फार काय पण मी द्यायचा सुरुवात करतो आता. थोडंफार नाही, जवळ-जवळ सगळं सगळे दिले तरी बरं होईल. सगळे दिले तरी बरं होईल. सगळं देऊन टाका. आणि काय सारखं सारखं बोलण्यात मजा नाही. त्यामुळे चालतंय, देतो आम्ही, तुम्ही पण या. चालतंय सावकार. चला बसा तात्या, थांबा, बसा. बसलात का? वंकर नेमका आला का तू? आलोय काल आलोय. बँकेच कसं चाललंय तुझं? जेवण चाललंय, सुट्टी शनिवार रविवार. यायला बरं आहे का? मजा यायला का तुझं आहे ना? यायला शनिवार रविवार सुट्टी. हा नमस्कार. तात्या तुम्ही लय लांब येणं काढाच. कामच निघलं बघा तसे. आणि काय आडी अडचणीला माणूस आपल्या माणसांकडेच येतं. येतं पण नेमकं अशा अडचण तरी काय पाहिजे तिथे कळली पाहिजे ना. हे बघ, आता तू माझ्या बाच्यासारखाच आहे. हा हा मला आहे ना एक पैशाची नड होती. तुझा उसळ गेलाय आता. मला दिलं तर बरं होतं, 2-1 लाख लागत होतं. एवढं? हा, पण तात्या राव माझ्याकडे पाईपलाईनचं चाललंय. मी तुम्हाला देणार तरी कुठून? थांब, जरी माझ्याकडे बाबा शिल्लक राहिला असं दिलं असतं, पण आता हे शिल्लकच नाही तर आता का कुठून देणार तरी कुठून मी तुम्हाला? पाईपलाईनच्या वेळी मी आणून देईन ना माघारी तुझं, पण आता मला लागत होतं. अरे पण एवढं पैसे कशाला घेतलं तू कुणाच तुम्ही? अरे तुला काय सांगायचं आता, पोरीला शिक्षणाची हौस आहे. हा तिला कालास लावायचा होता, तिच्या शिक्षणाचा खर्च आहे म्हणून सावकाराकडनं याजाने पैसे घेतलं होतं. पण मला वाटलं कांद्याचे जेव्हा देणं होईल, देणं काही झालंच नाही. उलट त्या कांद्याचं मरणाचं कर्ज होऊन बसलंय. मी एक तुम्हाला साधा सोपा पर्याय सांगतो. माझे कोणतं काही देणं होणार नाही. दिलं असतं, माझी तर पाईपलाईन नसते ना, मी देऊन टाकलं असतं लगेच. कारण की माझ्या आता पाईपलाईन जवळ 1,60,000ची पाईपलाईन झाली आहे. आणि मला जो मशीनवाला 50,000 मला 10,000 दुसऱ्याकडून घ्यावं लागणार आहे. माहिती आहे का? तर मला एक साधा सोपा पर्याय सांगतो. करणार का तुम्ही? मला सांगा. काय करणार ना? पण नक्की करण बाबा, पैशासाठी काही करायची वेळ आली. माझ्याकडे जोडीदार आहे, तो डायरेक्ट राहणं विकत घेतो डायरेक्ट. बघा, चांगला सोपा पर्याय. म्हणजे राणी कायचं म्हणतोय? मग आता इतकं डोक्या बोकांडीचं वजन करून घेतलंय तर मग ते उतराय नको का थोडंफार? अरे पण राणी कायचं का त्यासाठी? हा, अरे आपल्या वडल्या बारजीत जमिनी आहेत त्या. माझं तात्या, माझं तुम्हाला चांगलं सांगण्याचं काम होतं. मी चांगलं सांगितलं. माझ्याकडे काय पैसा नाही, ही बी तुम्हाला स्पष्ट सांगितलं. तात्या, माझं तुम्हाला चांगलं सांगण्याची पद्धती. तुमचं आता क्रेडिट चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रानाची किंमत बी चांगली भेटेल. जर तुम्ही त्याला वेळ लावता तर त्याला किंमत सुद्धा राहणार नाही, तुम्हाला बी किंमत राहायची नाही, उपयोग नाही होणार त्या गोष्टीचा. माहिती का? हा बघा, आता तुम्हाला मी एक सांगतो, आला सर ना, चहा पिऊन जावा. मी त्यापेक्षा जास्त तुम्हाला काहीच करू शकत नाही. अय आई, चहा ठेव रे. त्यांचे वस्तूची झाल्या तिथंच उचलायचं नाही काय. अहो कुठे गेला तुमचा नवरा? कुठे हा, काय पैशाचं काय केलं तुम्ही? काय केलं? अहो काय नेमकं झालंय काय? पण पैसे घेतले तुमच्या नवऱ्यानी? माझ्या नावावर पैसे? हा, एक काम करा, त्यांना बोलवा. काय आहे ते आम्ही बोला सांगतो. बरं त्यांना कुठे आहेत ते. 15 दिवसाचा टाइम दिलता. थांबा थांबा, त्यांना सविस्तरपणे बोलू. अहो काय झालं? सावकाराव, मी पाहुण्यांकडे बी मागितलं होतं पण नाही भेटलं. अहो, मग आता आमचे पैसे आता कवर लांबवायचे पुढं? हे बघा, मला आहे ना अजून एक आठवडे. मला माहित नाही ते, मला पैसे पाहिजेत. असं काय करता तुम्ही माझ्याकडे? खरंच मला अडचण ते आहे अहो तुम्ही पैशाची. काहीच सांगू नका तुम्ही. मला पैसे पाहिजेत. आबा, आपलं ठरल्याप्रमाणे ह्याला नाही पैसे देता येत, तर जाऊ आपण हिला घेऊन. हा, द्या माझ्या पुतण्याशी लग्न लावून सांग. म्हणजे तुमचं असं कसं काही पण? मग काही- पैसे तुम्हाला 1 रुपये मागा. तात्या, हा काय विषय चालू आहे माझं लग्नाचा वगैरे? आता तुला माहित नाही का, शिक्षणासाठी सगळे पैसे तू आमच्याकडूनच घेतले तात्यानी. तरी मी नको म्हणत होते तेव्हा. अहो पण सावकार हा कुठला न्याय आहे? अहो अहो, पैशाची व्यवस्था करतो ना मी, म्हणून पोरीच्या लग्नाचं काय काढायची गरज आहे इथं? आपण मी म्हणतो पैसे तुम्हाला रुपये बी मागत नाही. त्या मुलीचं माझ्या पुतण्याशी लग्न लावून सांग द्या तुम्ही. नाही नाही, ते काय जमायचं नाही बरं का.
ओ सावकार मी नसती करत. नाही 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 लग्न ठीक आहे ओ, आमचं सावकार. पूर्ण भांडी करीन जेव्हा पैसे येतात ना हा. सोडा सोडा तुम्ही. ओ, ज्यावेळेस मुलीला कुठं तुम्ही नाही ज्यावेळेस आमच्या पैसे येतात ना हो, ऐका, त्यावेळेस ऐकून तुमची घ्या. मुलगी जेव्हा तुम्हाला देऊन पैसे- टाकू पैसे येतात ना तेव्हा या तुमची पोरगी घेऊन जा नाही लग्न असं कसं जमन तुम्ही पुरीला कस काय घेऊन जाता हा तुमचं नाही तर पैसे द्या आमचे तुम्हाला मी तेव्हा सांगत एक होते मिनिट, लग्न हा. करून टाका म्हणजे अशी चव जाणार नाही आता हे चांगलं आहे का त्यांना काय म्हणलो तुम्ही पण मी म्हणतो लग्न करणारच आहेत ना तुम्ही एक मिनिट राहून ते लग्न नाही तर नाही आपण एक तर यांचं काय लिहून घेतलं नाही काय हे केलंय का तुमचं ह्यांना काय दम लिहून दाखवली घेतलं नाही का? काय नाही हात उसने तुम्हाला अशा हातावर पैसे कोण देतो सांगा बरं पैसे घेऊन या आणि तुमची पोरगी घेऊन जा हा. नाही लग्न ठीक आहे नका लावू नका लावू दोन भांडी तरी करेन आमची ती तुमच्या इथं जुनं भांडे करीन आम्ही आमचं पाहू आमच्या वावराचं ते एखादं तुकडं इकून तुमच्या पैशाचे बरोबर करू म्हणजे आम्ही पोरगी घेऊ का? या संध्याकाळी पैसे घेऊन लगेच संध्याकाळी घेऊन नाही 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 पुरीला हात नका लावू मला नसतं करायचंय लग्न बिग्न. लग्न राहून दे ना नाही लग्न तर ठीक आहे नाही म्हणते तर ठीक आहे जाऊन दे आमची पण बळजबरी नाही मग आमचे तुला पैसे देऊन वाटतं टाका का? तुम्ही पैसे सांगितलं ना तुम्हाला सावकारावर नाही माझ्याकडे तर कुठून देऊ तुम्हाला 2 दिवसाची तरी मुदत द्या राव. तुम्ही एक काम करा ना मुलीला आमच्या संग पाठवा आणि ज्यावेळेस पैसे येते त्यावेळेस मुलीला घेऊन जा एक तुम्ही. मिनिट, राहून दे, नाही सगळ्यात महत्त्वाचं. तर माझ्या पुतण्याशी लग्न लावून संध्या तुम्ही लग्न राहून दे नाही म्हणते पुरी कशाला आपल्याला बळजबरी करायची लावातील तुम्ही चल दोन भांडी करीन तर तेवढं आम्ही पैसे त्याचं वाजा पण करू, वाजा सावकारा करू. ही कोणती पद्धत आहे तुम्ही गावात राहतात का गावाच्या बाहेर राहतात आम्ही पैसे जर तुम्ही- 1-2 दिवस आम्हाला मागं पुढं होत नाही का आम्हाला लोक बोलणार आहेत ना तुम्हाला कोण लोक बोलणार आहे अहो पण माग पुढे होतं का एक मिनिट, आम्हाला काय ठरलं होतं आपलं येताना व्याज महिन्याची महिन्याला देणार व्याज दिलंय तुम्ही रुपये आतापर्यंत आतापर्यंत व्याज नाही दिलं आणि मुदला नाही दिले आणि कुठले काय रुपये बी आम्हाला तुम्ही आता दाखवला नाही. मागच्या 15 दिवसात 15 दिवसाची मुदत दिली ती त्याला 1 महिना झाला तरी आम्ही गप्प इथं हो का तुमच्या मनाजोगं लय झालं आता आमच्या मनाजोगं होऊन द्या ह्याशिवाय आमचे पैसे नाहीत फिटणार असंच पैसे वाटेत हिंडलो ना तर आम्हाला एक दिवस रस्त्यावर हिंडावं लागेल चल तू हो दादा हो, पाया पडतो. तुम्ही ऐको काय तुम्ही ऐका जरा थोडं चला तुम्ही, घ्या चला घ्या पुढे. घ्या नाही हो, होत. काय चाललंय म्हणजे दरादरी तुला काय धरते ते हा पैसे दिले आता त्यांना काय पोरीच्या सांगावं? शिक्षणासाठी या जाणी पैसे रुपये वसूल नाही झाला अजून रुपये बी दिला नाही माहिती की काय काय घेऊन आलोय मी काय झालंय? गावातले पोस्ट म्हणून दिलंय आता ती काय झालं तहसीलदार झाली ती काय हो बाई मग हो द्या ना मग काय काय बिघाड झाली आता मग बसा तुम्ही थोड्या वेळ कळतं तुम्हाला हा काय झालं जी झाली सारख्या प्रतिष्ठित माणसाने मोठाले बॅनर लावाय पाहिजे तिचे नाही, लावतो आम्ही तुम्ही गप्प बसा आपला हाय तिचं गडबड पडायचं काय धंदा शब्द बोलू नका तुम्ही आता हे अपॉइंटमेंट लेटर तुमचं आणि खरंच तू तुझ्या गोलवर फोकस केला आणि तुम्ही का धरताय पैशासाठी पैशासाठी चाललं होतं पण पैसे आता किती दिवस झाले मग आमच्या अहो, जाऊन दे पुतणी- की राव पैसे आता आमचं डोळं उघडलं बरं का आम्हाला माफ करा काय असते ना तुमचा पैसे दिले तर माणूस की जातात तुम्ही फक्त पैसेच मागायला द्या याच फीस गेलं तिकडेही त्यांच्या नाही, नादाला आम्ही लागलं आम्हाला तुमचे देऊ काय नाही एक काम करा ते पैसे तर द्या नाही तर ते आमच्या पुतण्या संग लग्न लावून संध्या त्या मुलीचं अहो हा. तात्या गप्प बसा की राव तुम्ही तुम्हाला कळतं काय झाली ती काय झाली आपला असं 2 नंबरचा धंदा आहे आपल्याला आत टाकायचंय का आत काय कारण आहे टाकायचं काय कारण म्हणजे आपलं काय ही काय तुमच्याकडे काय प्रूफ आहे पैसे घेतलेला हाय प्रूफ आहे त्यांना माहिती आलो का इथं सरकारी सगळे जाऊ दे चला तुम्ही आता घरी हो का जाऊन द्या आबा काय तुमचं मन दुखलं असलं माझ्याकडून आमच्या म्हाताऱ्याकडून तर सोडून द्या आणि आपलं माणसाच्या नात्याने तुम्हाला देऊ वाटली तर मुद्दाला आणून द्या नाही देऊ वाटली तर राहून द्या आणि आता काय करू आपण आम्ही काय करतो सत्कार ठेवतो त्यांच्या गावात तेवढं संध्याकाळी या तुम्ही आपण ती डीजे फिजे लावून मिरवणूक वगैरे घेऊ आपल्या गावाचं नाव किती वर नेलंय आता माहिती का तुम्हाला एखाद्या गावातून तहसीलदार होणं हे अभिमानाची बाब आहे यांनी किती कष्टातून उभा केलं आणि तुम्ही काय आलीत कळत नाही हो मला जुन्या पिढीच्या माणसाला नाही कळणार मला कळतंय जाऊन द्या माफ करा बरं का माफ कर काही चुकलं असलं तर चला तुम्ही हिला जिथं नाही तिथं ते असले माणसं तुपावरचं लोणी खाणार आहे ती अभिनंदन तुझं पुष्पमनने दिलं मला छान वाटलं नाव काढलं तुमच्या पोरीने येऊ का मी पण लय तुम्हाला दोघांना बोलले लयच राग केला पुरीचा पण बरं झालं बाई काय असतं म्हणजे काही काही पोरांना आपण एवढा खर्च करतो हे करतो पण पुरी दुसरेच कामं करतात मला वाटलं तू तसं काही करशील पण तू खरंच आज लय माझं नाव रोशन केलं आणि तुझ्या बापाचं पण केलं सगळ्या पुरीने असंच करायला पाहिजे आई बापाच्या परिस्थितीची जाण ठेवली पाहिजे का आपले आई बापा आपल्यासाठी एवढे कष्ट करतात मग आपण काहीतरी करायला पाहिजे मला आहे ना माझ्या पोरीची खात्रीच होती बघ पोरगी नाव काढणार म्हणून माझं नाही खरंय तुमचं मी तुम्हाला लय बोलले अहो पण काय करता आता परिस्थिती तशी आहे जग तसं आहे माणूस थोडा विचार तर करतच ना बरं जा तोंड गोड कर पुरीचं जा हा मी काय साखर करते? घेऊन येते आपण पाया पडून द्यावं